सावकारकीच्या तगाद्याला व आर्थिक छळाला कंटाळून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी 6 जणांवरती फलटण ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत फलटण ग्रामीण पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार वाठार निंबाळकर तालुका फलटण येथील रवींद्र लालासो खोपडे वय 42 यांनी आर्थिक फसवणूक, फायनान्स व बँक अधिकाऱ्याकडून होत असलेल्या मानसिक त्रास तसेच सावकारकीच्या तगाद्याला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात 6 जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 17 एप्रिल रोजी सकाळी वाठार निंबाळकर तालुका फलटण येथील राहत्या घरी त्यांनी विषारी औषध प्राशन केले। तात्काळ त्यांना फलटण येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना 18 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले। या प्रकरणी त्यांच्या पत्नी कोमल रवींद्र खोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज कदम, दिगंबर भिवरकर, प्रितेश चोपडा, कृष्णा उर्फ रमेशचंद्र केशवदेव गुप्ता, चोलामंडलम फायनान्सचे व्यवस्थापक कोरडे आणि IDFC बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील बालगुडे यांचा समावेश आहे। खोपडे यांनी सूरज कदम यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची मोठी रक्कम परत करूनही त्यांच्याकडून अधिक पैशांसाठी सातत्याने तगादा होता। खोपडे यांनी मृत्यूपूर्वी 2 चिठ्ठ्यांमध्ये संबंधित संशयितांची नावे व त्यांनी दिलेल्या त्रासाचा उल्लेख केला असून त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच बेकायदेशीर सावकारी आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार अधिक तपास करीत आहेत।